हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे गावात दारूच्या नशेत झालेल्या वादातून सख्ख्या भावानंच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अमर बापूसो चव्हाण यांच्यावर त्यांचा भाऊ किशोर चव्हाण यानं सुरीनं वार केल्याचा आरोप आहे। पोटात गंभीर दुखापत झाल्यानं अमर यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला। हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे इथं दारूच्या नशेत झालेल्या वादातून सख्ख्या भावानंच भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृताचे नाव अमर बापूसो चव्हाण, वय वर्ष 33 असं आहे। अमर आणि त्यांची पत्नी पियुषा हे दोघेही आळते इथल्या बिर्देवाडी परिसरातील समृद्धी प्लास्टिक कंपनीत काम करत होते। 28 जुलै रोजी प्रकृती अस्वस्थ असल्याचं सांगून अमर कंपनीतून घरी परतले। त्यानंतर पत्नी घरी आल्यानंतर दोघे सिद्धेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले आणि पुन्हा घरी परतले। सायंकाळच्या सुमाराला अमर यांनी दारूचं सेवन केलं होतं। नशेत त्यांनी घरातील कुऱ्हाड हातात घेत आज संपवणार आहे असं म्हणत घराबाहेर पडल्याचं पोलिसात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले। रात्री पुन्हा घरी आल्यानंतर अमर यांनी पत्नीला मारहाण केल्याचा आरोप आहे। त्यामुळे पत्नी भीतीपोटी घराबाहेर गेली। त्यांची मुले शेजारी राहणाऱ्या दिराच्या घरी होती। यानंतर अमर हे हातात कुऱ्हाड घेऊन शेजारी राहणारे त्यांचे भाऊ किशोर चव्हाण यांच्या घरासमोर गेले। यावेळी त्यांनी शिवीगाळ करत घराच्या दरवाजावर कुऱ्हाडीनं मारहाण करण्यास सुरुवात केल्याचं फिर्यादीत म्हटलंय। यावेळी संतप्त झालेल्या किशोर यांनी घरातून सुरी आणली आणि अमर यांच्या पोटात खुपसल्याचा आरोप आहे। सुरीचा वार झाल्यानंतर गंभीर जखमी झालेले अमर घटनास्थळावरून पळत काही अंतरावरील शेतात गेले, मात्र तिथंच ते कोसळले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अमर यांना उपचारासाठी पेठवडगाव इथल्या कुडाळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। या प्रकरणी मृताची पत्नी पियुषा अमर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून किशोर बापूसो चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत।